आणि परिसर पंचकृषी, सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर आहे. नाशिकला भगवान रामचंद्र यांचं पवित्र स्थान. एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेला होते, शिकागोला. अमेरिकेला असताना त्यांना त्यांच्या आश्रमातून कलकत्त्यावरून फोन आला. त्यावेळेस फोन नव्हतं, पत्र आलं आणि पत्रामध्ये लिहिलेलं होतं की कलकत्ता हे शहर आहे, हे धार्मिक स्थान आहे, इथं धार्मिक लोक येण्याऐवजी दुसरे चुकीचे लोक यायला लागले, त्यामुळे काहीतरी करावं लागेल. तर विवेकानंदांनी उत्तर दिलं, जे धार्मिक येतच असतात बरं का, जे चुकीचे लोक असतात ते त्यांना यावे तर त्यांना दुरुस्त करायचं असतात. आणि मग परमात्मा धार्मिकाकरता असं हे जरी सत्य असेल तरी धार्मिकापेक्षा अधार्मिकाकरता जास्त महत्वाचं असतं. आपल्याला अधार्मिकाला धार्मिक बनायचं असतं. म्हणून खटन ते यावे शुद्ध होऊन यायला इथं सर्वांनाच अधिकार आहे. असो, 177 वाजता अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या भजनाला आज या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. 7 दिवस या ठिकाणी अखंड भजन चालणार आहे. हा भजन मंडप आहे. कार्यक्रमाचा स्टेज इथून लांब आहे, परंतु 24 तास इथं भजन चालेल. पहिला प्रहरा, दुसरा प्रहरा, तिसरा प्रहरा, चौथा प्रहरा, 4 प्रहरी दिवसांनी ते तसेच 4 प्रहरी रात्री. 6 ते 9 पहिला प्रहरा, 9 ते 12 दुसरा प्रहरा, 12 ते 3 तिसरा प्रहरा आणि 3 ते 6 चौथा प्रहरा. दिवसा अशाच प्रकारचे 4 प्रहरी आणि रात्री ते लोक पुन्हा 3 तास उभे राहतात. दिवसा 3 तास आणि रात्री 3 तास, 6 तास उभं राहून प्रत्येक जण या ठिकाणी भजन करतो. प्रत्येक प्रहऱ्यामध्ये जवळजवळ 150-200 गाव आहेत, कमीत कमी 150 गाव आहेत. म्हणजे 150 गावं एका प्रहऱ्याचे म्हटले तरी 4 प्रहरचे जवळजवळ 600 गावं होतात. आणि या 600 गावांच्या मिळून जर सर्व टाळकऱ्यांची आपण संख्या काढली तर जवळजवळ 10,000 पर्यंत संख्या झाली. एवढे 10,000 टाळकरी या ठिकाणी स्वखर्चाने येतात. या 10,000 टाळकऱ्यांपैकी कोणालाही दक्षिणा दिली जात नाही. भाडं पण नाही, स्वतःचं भाडं खर्च करतात. नाशिकला जेव्हा सप्ताह होता आंबडला, तेव्हा काही लोक यायचे शहरात, त्यांना काही माहिती हे टाळकऱ्यांना जन्माची पद आहे, त्यांनी तेच पाहिजे ना. पण या ठिकाणी हे सर्व टाळकरी स्वखर्चाने येतात. 7 दिवस अखंड भजन करतात. व्यवस्था जी असेल त्या व्यवस्थेमध्ये राहून वेळेवर जे भोजन मिळेल. या ठिकाणी पंक्तीचा जो महाप्रसाद असतो, आज पुरणपोळ्या मांडे, काही महिला ज्यांना मांडे येतात ते मांडे बनवतात, बाकीच्या महिला पुरणपोळ्या करतात. आपल्या सर्व मंडळींना आज पुरणपोळ्यांचं भोजन आहे आणि उद्यापासून भाकरी आमटी असणार आहे. येवला तालुका, नांदगाव तालुका इथून मांडे येतात आणि आता सिन्नर तालुक्यात हा सप्ताहच आहे. तर अशा प्रकारे पुरणपोळ्यांचा आणि मांड्यांचा असणारा हा महाप्रसाद थोड्या वेळानंतर आपण घ्यावा. वैजापूर तालुक्यातले काही पुढे येतात आणि उद्यापासून भाकरी आमटीचा प्रसाद असणार आहे. अवश्य आपण हा आमटीचा प्रसाद घ्यावा आणि आपल्या आमच्या वारकऱ्यांची जरी भावना असली, एकदा ही आमटी खाल्ली की वर्षभर रोगच होते. तर अशा प्रकारे हा एक प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता, ज्यामध्ये प्रसन्नता असते त्याला प्रसाद असं म्हणतात. आणि हा भगवंताच्या चिंतनात केलेला असतो. पवित्र ते अन्न, हरे चिंतनी भोजन, हरे चिंतनामध्ये असणारं भोजन हे पवित्र असतं. असं पवित्र अन्न आपण सेवन केलं तर या ठिकाणी आपली रुची पवित्र. आणि आपण या ठिकाणी जो भजना करता येत असतो, एखादा भजने जरी नसेल, इथे येऊन पळून जरी राहिला, पळून राहील ते काही भोगाची संतांचे बाई, न मागे न तरी काही तुझे आग आहे बाबा. इथं पळून राहिलं तरी तिथे काय, तेथे राम नाम
आणि बऱ्याच वर्षापासून पंचाळेकरांची मागणी होती, तर मी पंचाळेकरांना धन्यवाद देईन. जेव्हा योग येतं तेव्हा येत असतो. तर सुंदर अशा प्रकारचा योग आपला जो आलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आपण करीत आहात आणि आणि या ठिकाणी चालू होईल. आणि हे बघा महाराजांना कार्यकर्ता असा विनेकरी चला विनेकरी पहिला तारा दुसरा तारा विनेकरी तिसरा तारा पहिला प्रारा दुसरा प्रारा तिसरा प्रारा वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी आलात. विमान कोपरगाव, वैजापूर, नांदगाव, त्याचबरोबर नाशिक, संभाजीनगर आणि अहमदनगर उस्मानाबादपासून या ठिकाणी लोक या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं या तालुक्याचा आमदार म्हणून मी आपलं प्रचंड स्वागत करतो. वारकऱ्यांची मी माफी मागतो की थोडा भजनामध्ये थोडा या ठिकाणी विलंब झालेला आहे, परंतु कार्यक्रमाभावी थोडा उशीर झाला आहे. सन्माननीय रामगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या प्रयत्नाने या परिसरामध्ये सातत्याने हा सप्ताह या ठिकाणी होत असतो आणि जवळपास 25 लाख लोक या 7 दिवसामध्ये सांप्रदायिक परिवाराची 25 लाख लोक या परिसरामध्ये येतात. परमेश्वराचं नामस्मरण करतात. बंद करायचं लाल बटन दाब. सांप्रदायिक परिवाराची फार मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला साजेसा हा सप्ताह गंगागिरी महाराजांनी शुभारंभ केल्यानंतर याचं उत्तराधिकारी म्हणून हरिभक्त परायण रामगिरी महाराज हा सप्ताह या ठिकाणी पुढे चालवला. मी दादाला विनंती केली की दादा 5 मिनिटं, आज पहिला दिवस आहे, 5 मिनिटं या सप्त्याला आपण भेट घ्यावी. त्यांनी विनंती मान्य करून त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माननीय नामदार अजितदादा पवार, केंद्राचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांचा सत्कार माननीय आमदार कोकाटे साहेब यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सुनील तटकरे साहेब व प्रफुल्ल पटेल साहेब यांचा सत्कार माननीय आमदार कोकाटे साहेब यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर इतर जे आमदार उपस्थित आहेत काळे पाटील साहेब यांचा सत्कार गणेश थोरात व आडू थोरात यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. यानंतर लगेचच महाराज बोलतील आणि वास्तविक आपल्या भजनामध्ये आपण या कार्यक्रम घेत असतो, परंतु आता मान्य अधिकाऱ्यांची ही जी बंदत आहे भागाची त्या भेट घेण्यात आलेला आहे. बोलणार आहे आपलं भजन त्यांचं चालू आहे. फक्त तो भजन आपण शांतता पाहिजे, बाकी कोणीमध्ये बोलणार नाही. फक्त अधिकार बोलणार आहे. तर आपण सत्कार आहे आणि 177 आपण महिना सत्कार आहे आणि 20 ते 25 लाख लोक 7 दिवसामध्ये या कार्यक्रमात येऊन जाणार आहेत. आजही आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित आहेत आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांनी परंपरा सुरू केली. गंगागिरी महाराजांचं हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुनारायणगिरी महाराज हे 4 मासे त्यानंतर होऊन गेले आणि लोक आपली जबाबदारी आमच्यावर आलेली आहे आणि तेव्हापासून अशा प्रकारे आणि ही जबाबदारी मी सांभाळतोय आणि सर्व कार्यक्रमी परंपरा सर्व या ठिकाणी येतात. तर आज या ठिकाणी आपण सर्व आलेला आहात आणि ती आता 5 मिनिटामध्ये आणि भजन चालू होईल. तत्पूर्वी मान्य दादा या ठिकाणी 2 मिनिटं त्यांचं मनोबल व्यक्त करतील आणि त्यानुसार भजन चालू होईल. आणि एक प्रश्न या ठिकाणी
अतिसाराने एकादशीच्या पंक्तीसाठी अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याचबरोबर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी मंडपसाठी खूप मोठं अर्थसहाय्य केलेलं आहे. या दोघांच्याही अभिनंदनासाठी टाळ्या वाजवून या परिसरामध्ये श्री संत सद्गुरू गोपीनाथ गंगागिरी महाराज यांच्या 177वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व मान्यवर, जमलेले संगीतमान्य वारकरी संप्रदायातील मान्यवर यांनी ही परंपरा पुढेही चालू ठेवण्याचं काम अतिशय मनापासून केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे मानकर गुरुवर्य रामगिरी महाराज बसलेल्या माझ्या बांधवांना सद्गुरू श्री सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सल्ला भेट देण्याची 177वी विकास होत असलेल्या सप्ताहात भेट देण्यासाठी आपले लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटेंच्या मायासारख्या कार्यकर्त्यांना 10 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 तसंच 7 दिवसाचा सप्ताह पंचाळी ग्रामस्थ यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला आता गुरुवारी रामगिरीजी महाराज सांगत होते की याचे खूप मोठ्या प्रमाणावर भाविक वारकरी ज्या परिसरामध्ये येत असतात, भजन ऐकत असतात, त्याच्यामध्ये चलित होत असतात. या सप्ताहाला साधारण लाखोचा जनसमुदाय, लाखो भाविक हे रोज इथं उपस्थित असतात. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याचं काम या माध्यमातून होत आहे. खरं तर पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता जसं देऊळ आणि आळंदीवरून पालखी निघते, दरवर्षी आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला जाते आणि तिथं प्रचंड जनसमुदाय चंद्रभागेच्या काठी पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता जमलेला असतो. तीच परंपरा अनेक महात्म्यांनी त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे, अनेक संतांनी चालू ठेवलेली आहे. या पंढरीची वारी करणं हे प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. यासाठी आमच्या सरकारने आता पालखी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तो पालखी मार्ग पूर्णत्वाला गेलेला आहे. ज्ञानेश्वराची पालखी ज्या भागातून जाते, तुकोबाची पालखी ज्या भागातून जाते, आमच्या वारकरी संप्रदायाला जाताना कुठं त्रास होऊ नये, अडथळा येऊ नये, त्यांचा विसावा असेल, त्यांचा मुक्काम असेल, तिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून देखील राज्य सरकार मोठा पुढाकार घेतं. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये साधू संतांचा महाराष्ट्र असणारी ही महाराष्ट्राची ओळख पुढेही कायमची तशी टिकावी याकरता सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान ट्रस्ट हे देखील काम करत आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे महंत गुरु व्हिडिओ चालू झाला का? महाराज चालू नाही झाला ना व्हिडिओ? काम करत असतात. आपल्याला सहकार्य करण्याचं काम. टायमिंग चालू झाला का? टायमिंग येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अडचणीवर मात करू एवढा मोठा माझा शेतकरी बांधव, माझा वारकरी समाज इथं जमतो. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलं यश मिळवायचं असेल, मोठं कर, मोठं चांगला विचार समाजाच्या पुढे न्यायचा असेल, बोटानी दोन्ही तर बोटानी वारकरी संप्रदायाच्या साधू संतांच्या विचाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय हा असू शकत नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावं. आमच्यासारखे देखील कार्यकर्ते ते ध्यानात ठेवून आणि त्याच्यामुळे आज आवर्जून सिन्नर कोपरगावच्या परिसरामध्ये आशुतोष काळे आणि उच्च माणिकराव कोकाळेंच्या परिसरामध्ये भेट देण्याच्या करता आमची एक जनसन्मान यात्रा घेऊन आम्ही येत होतो. त्यावेळेस माणिकरावांनी सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं थोडासा आपण वेळ काढायचा आणि महाराजांचे आशीर्वाद घ्यायचे. आपल्याला सगळ्यांना तिथं जाऊन आपल्याला भेटायचं, त्याच भावनेतनं मी सगळ्यांच्या समोर उभा आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारच्याकडनं लागतील त्या पूर्ण करण्याच्या करता आमचं सरकार कटिबद्ध राहील.
हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आषाढी वारीच्या निमित्तानं देखील आम्ही प्रत्येक दिंडीला काही मदत ही त्या बाबतीमध्ये केलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील वारकऱ्यांना कमीत कमी अडचणी कमीत कमी कष्ट कसे होतील या पद्धतीचं काम सर्व भागामध्ये करण्याचा आमचा निश्चय आहे. त्याला आपण पाठबळ द्या एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. या 117व्या अखंड हरिनाम सप्ताहाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री क्षेत्र गोदावरी राम पेठ तराला येथील अंतर्गत रस्ते करण्याच्या करता मला एक निवेदन दिलेलं आहे. मी ते मुंबईला 2 दिवसांनी जाणार आहे. त्या संदर्भामध्ये शिकले करे शिकलेला माहिती द्या. मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो. एवढं सगळं आपल्याशी बोलतो. सगळ्यांची रामकृष्ण. दक्षिण बाजूच्या आपल्याला भारताचा टॅक्टर लावलेला आहे. दक्षिण बाजूच्या दक्षिण